गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मी आहे गणपतीपुळ्याला, पाठीमागे आहे आपल्या बाप्पाचं मंदिर. हाच तो पॉइंट गाईज जिथं स्वप्नील जोशी म्हणाला होता. काय आहे हे, किती सुंदर आहे हे रस्ता गावातला. आता हा एकदम सुसा. ही आरेवारीची लाईन आता इथून चालू होईल पुढे. कोस्टल रोड. ते म्हणतात ना की मेल्यानंतर स्वर्गात जातात, पण आम्ही जिवंतपणे स्वर्ग अनुभवतो. त्या गोष्टी लास्ट टाइमला सुटलेल्या ना, त्या सगळ्या गोष्टी कव्हर करतो आता आपण. हा बघा काय दृश्य आहे. तर नमस्कार मंडळी, मी निर्जन नवर आणि तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या मराठी आणि हक्काच्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती विथ निर्जर. सो दिवस दुसरा आपल्या कोकण राईडचा आणि दिवस पहिला आपल्या कोकण कोस्टलचा. कारण की गणपतीपुळ्यापासून आज आपण कोकण कोस्टल राईड चालू करणार आहोत टुवर्ड्स आपल्या सावंतवाडीपर्यंत. तर बाप्पाच्या दर्शनाने आज आपल्या कोकण राईडची सुरुवात होणार आहे, अर्थातच आपल्या कोकण राईडचा प्रारंभ होणार आहे. तर आता मी चाललो आहे इथून गणपतीपुळ्याच्या मंदिराकडे. बाप्पाचं दर्शन घेऊया आणि आपल्या सुंदरशा राईडला सुरुवात करूया. तर खूप एक्सायटेड आहे मी या राईडसाठी, कारण की आता कोकण राईड म्हटलं तर कोण एक्सायटेड नसतं ऑब्व्हियसली. तर तसाच मीही एक्सायटेड आहे. तर चला इथून निघतो, कारण की आज संकष्टी असल्यामुळे थोडीफार गर्दी तर भेटणारच आहे आणि खूप साऱ्या गमती जमती तर आपल्या राईडमध्ये होतच असतात, तर त्यासुद्धा होतच राहतीलच. आणि आज खूप सारे लोकेशन एक्सप्लोअर करायचे आहेत, तर लवकर निघूया. तर चला, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. निघू. पॅकिंग पण आपली सगळी झालेलीच आहे. याचा टॉप बॉक्स पण करतो, गाडीवरती लोड करूया आणि कल्टी मारूया. सो गाईज फायनली आपलं लगेच सगळं लोड झालं आहे. तर दोन साईडला आपल्या इकडे टॉप बॉक्स प्रॉपर रेडी आहे, गाडी पण मस्त झालेली आहे. आणि मी आहे आता गणपतीपुळ्यामध्ये. सो इथून आपल्याला 2 मिनटावरती गणपतीचं मंदिर आहे. तर आता प्रॉपर सगळं सेटअप झालं आहे आणि हा आपला सेटअप सहसा काहीसा पूर्ण प्रॉपर सेटअप लावलेला आहे. चला निघूया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. हा चल हिरकणी, खूप मस्त मजा करायची आज आपल्याला. सो लेट्स रेडी टू राईड, लेट्स गो. चला गणपती बाप्पा मोरया. सो आपली जर्नी फायनली स्टार्ट झाली आहे. आता पहिले आपल्याला जायचं गणपतीपुळ्याला दर्शनाला, कारण मी रात्री आलेलो तर म्हटलं जाऊ दे, सकाळी आंघोळ विंघोळ करून नीट आरामात जातो आणि नंतर पुढे आपली राईड सुरूच होणार आहे ना. तर मग असा काहीसा प्लॅन केलेला. तर मी पण तोच विचार करतो की तोच प्लॅन एक्झिक्यूट करूया आता. तसंच निघू. गाडी काल मजबूत चालली आहे माझी, मजबूत. तर आज मी जास्त असं ना गाडीला त्रास नाही देणार आहे, स्मूथ राईड करेल आज. गणपतीपुळ्याला आला ना, मला एक वेगळीच वाईब येते का. म्हणजे असं कोकणामध्ये ना प्रॉपर एंटर केला ना तर वेगळंच वाईब येतं. म्हणजे असं वाटतं की कुठल्या तरी ना अनोळख्या देशातून आपण आपल्या घरामध्ये आल्यासारखं वाटतं. म्हणजे कोकणात कुठेही जाऊ दे, मला असं वाटतं की मी माझ्या घरीच आलो आहे. ही कोकणाची खरी जादू आहे, कारण सगळ्यांना ना ते आपलंसं करून घेतं. त्यामुळेच हीच तर खरी कोकणाची मजा आहे. सो त्याच्यासाठीच मी इथे आलो आणि हा लोकेशन निवडला. तर रस्त्याचं सध्या काम चालू आहे, त्याच्यामुळे हा बाजूचा पर्यायी मार्ग. सो चला, सध्या इथून असं जायचंच आहे आपल्याला. हाच रस्ता कंटिन्यू करू. धूळ बघा किती आहे, पण ठीक आहे, रस्त्याचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे. सो थोडं आपण पण कॉपरेट केलं पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे का, रस्ते कोकणातले एवढे भारी आहेत ना. मी काल रात्री नाईट राईड करत होतो, आई शपथ काय रस्ते होते यार, खतरनाकवाले रस्ते, खतरनाकवाले. म्हणजे रस्त्यांनी असं जाताना वाटतं की भाई कुठल्या हायवेवरून चाललो आहे. हे आतले रस्ते, हायवेची थोडी कंडिशन खराब आहे, पण आतले रस्ते एवढे चांगले भाई. मी 70-80वरती क्रूज करतो एकदम डार्क लाईटमध्ये, म्हणजे डार्क मोडमध्ये. पूर्ण काळोख होता आणि मी त्याच्यावर 70-80वरती क्रूज करतो आहे. सो
तुम्ही अंदाजा बांधू शकतात की रस्ते कुठल्या क्वालिटीचे असतील. तर हे बघा, फायनली आपण गणपतीपुळ्याला पोचलो आहे. सो विचार करतो इथेच बाईक पार्क करायच्या आहेत की आतमध्ये जाऊ शकतो. आता हे कन्फर्म करायचं राहिलं आहे, तर बघूया कसं काय ते. अरे बापरे, आतमध्ये बंद केलं आहे. ओ भाई साहब, गाड्या लावायच्या तरी कुठे, इथे लावू काय. इथेच लावतो, सोडा आतमध्ये लावून तर आपण जरा. सो पार्किंग बंद आहे फायनली गाईज. गाडी इथेच लावायला लागते. विचार करतोय की होप सो काय होणार नाही गाडीसोबत. एवढा विश्वास आहे कोकणात. सो चला बघू. तर समोर दिसतात ते बघता तुम्ही, श्री संस्थान गणपतीपुळे. इथून एंट्री आहे. इथून आपल्याला सरळ सरळ जायचं. समोर 2 मिनटावरती इथून मंदिर आहे. पहिले ॲक्च्युली पार्किंग तिथे आतमध्ये होती, आम्ही तिथे आतमध्ये लावायचो. पण ठीक आहे, आता चला निघूया. सो गाईस फायनली आपण दर्शनाला निघालो आहे. हेल्मेट OTने घेतलं आणि मागे बघू शकतो तिथून एंट्री आहे. सो चला दर्शन घेऊया आणि इथून आपल्या पुढच्या राईडला कंटिन्यू करायचं आहे. सो लेट्स गो क्विकली. आजची राईड धमाल होणार आहे, कारण राईडची सुरुवातच बाप्पाच्या दर्शनाने झाली आपल्या. सो चला. सो गाईस फायनली आपलं गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. तर मी आहे गणपतीपुळ्याला, पाठीमागे आहे आपल्या बाप्पाचं मंदिर आणि माझ्या मागे आहे गणपतीपुळ्याचा बीच. सो आता इथून निघायचं आहे थेट आरेवारेला. सो आपला सेकंड स्टॉप असणार आहे आरेवारे बीच आणि तो पूर्ण बेल्ट. सो आता इथून निघूया लवकरात लवकर आणि तो स्पॉट कवर करूया, कारण की आता ऊन पण खूप वाढलं आणि गरमी पण खूप वाढणार. त्याच्यामुळे मग नंतर राईडला पण खूप प्रॉब्लेम येतो आणि हालत बघून समजू शकतात. काल माझ्या हालतनं खूप पागल झालेलो, म्हणजे टोटली ड्रेन झालेलो. सो आता थोडंसं हील व्हायला पाहिजे. सो चला निघूया आणि सुंदर सुंदर ड्रोन शॉटसुद्धा एन्जॉय करूया. गणपतीपुळ्याचा सुद्धा एक ड्रोन शॉट घेऊया मस्तपैकी आणि तो निघू. तर काहीच मंदिरामध्ये ना काही शूट करताना आलं, सगळं बंद होतं त्याच्यामुळे मग आपण काही शूट नाही केलं. आता इथून निघालो आहे. आता आपले शूज घेऊया आणि आपण डायरेक्ट निघूया घरी नाही, सॉरी, आरेवारी साईडला जायला. आपली राईड पुढे कंटिन्यू करू. आज माझा विचार चालला आहे की ॲटलिस्ट कुणकेश्वरपर्यंत तरी पोचायचा. सो लेट्स सी कुठपर्यंत पोचतो आहे आणि बघूया. बाप्पाच्या कृपाने राईडची सुरुवात तर चांगली झाली आहे आणि राईडचा शेवटसुद्धा चांगला करूया. सो चला. सो चला गाईस, फायनली ड्रोन शॉट झाला आहे आणि आपण निघालो आहे इथून. सो इथून आता आपण जाणार आहोत आरेवारे मार्गे. पण मी विचार करतो त्याआधी काहीतरी आपण खाऊया, कारण की खाऊया नाही सॉरी पिऊया, कारण की गरमीने ना खूप हालत बेकार झाली, ड्रेन झाल्यासारखं झालं आणि मजबूत तहान लागली मला आता. बाप्पाचं दर्शन आणि हा आजचा योग म्हणजे काही स्वर्गसुखापेक्षा वेगळा नाही म्हणता येणार, कारण की आज आहे संकष्टी आणि त्यातच बाप्पाचं दर्शन मिळालं. मंदिरात गर्दी पण नव्हती, अवघ्या 2 मिनटामध्ये दर्शन झालं. सो मी असं म्हणतो अहोभाग्य मानतो ही गोष्ट माझ्यासाठी. मी खूप लकी समजतो स्वतःला की मला एवढ्या शॉर्ट नोटीसमध्ये लगेच मला दर्शन मिळालं. सो ज्याचं बोलवणं होतं त्यांनीच ते पूर्ण करून घेतलं असं म्हणायला पण नाही येणार, असं म्हणता येईल सॉरी. आणि काय माहिती मी ड्रोन उडवला आणि सिग्नलच गेलं. आई शपथ बोललो, फाटली माझी, फुल फाडून आता चालली. म्हणलं हे काय बोललो आता. एक तर उडवलं त्यात तर सिग्नल पण गेला, आता करू काय मी म्हटलं.
ड्रोन गेला तर मेमरी कार्ड पण जाणार, सगळंच जाणार. बोललो माझे वांदे, बोललो आता करणार काय मी नक्की. कारण की मी चुकून येताना ग्लव्स पण विसरलो आणि सोबत एक्स्ट्रा नवीन मेमरी कार्ड घेतलेलं ते पण विसरलो. आणि इथे आता एक्स्ट्रीम मेमरी कार्ड कुठे भेटत नाही जे मी वापरतो नॉर्मली. हे बघा, इथून आपण काल रत्नागिरीवरून आलो, सॉरी चिपळूण त्या साईडने आलो. तो आता इथून जायचं डायरेक्ट आरेवारेला. सो चलो. आणि वरती गेला अर्ध्यातच आणि ड्रोनचा सिग्नल लॉस्ट. म्हणलं झालं, माझ्या होप्स मेलेल्या 2 मिनटासाठी. असं बोलतात ना की सगळं झालेलं. मदत पाहिजे का? चला गाईस, थोडीशी मदत करूया. चला. एकदा बघून घ्या तुमच्या ह्याने. नाही थँक्यू. तर चला मंडळी, पुन्हा राईडला सुरुवात करूया. असं ना, कधीतरी कोणाला त्यांना मदत करत जावा. कारण की ना, त्या मदतीची परतफेड तुम्हाला नक्की मिळते. असं नाही की तुम्हाला परतफेड मिळावी म्हणून पण तुम्ही मदत करावी, तसं पण नाही आहे. कारण की मी खूप वेळा ऑब्झर्व केलं आहे, जेव्हा कधी कधी गरज लागली ना अशी, मला मदतीला कोणी ना कोणी धावून आलेलं आहे. आणि रायडिंगच्या वेळी तुमचं हेच बिहेवियर तुम्हाला कामाला येतं ॲज अ एक ट्रू रायडर. तो कसा असतो ना, याचं उत्तम उदाहरण तुम्हाला याच्यातून दिसून येतं. तर गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. तसंच हेल्प अदर अँड डेफिनेटली अनदर विल हेल्प यू वेन यू वॉन्ट. सो असं काहीसं असतं. तर चला, फायनली आपली राईड तर मस्त चालली आहे, सुसाट एकदम. आणि हा बघा, हा समुद्र किनारा चालू झालेला आहे. ही आरेवारीची लाईन आता इथून चालू होईल पुढे. कोस्टल रोड. हा गाईस, काय व्ह्यू आहे बघा, काय व्ह्यू आहे समोर बघा. लास्ट टाइम आहे ना आपल्याला इथे डॉल्फिन दिसलेल्या हाच रस्त्याला. सो बघू, नशीब चांगलं असलं तर ह्यावेळीसुद्धा भेटतील. पण व्ह्यू बघा यार, अथांग निळा समुद्र. तर आपण थांबले नारळ पाणी प्यायला. का कसं आहे नारळ पाणी, कसं आहे त्या? नाही एक पाणीवालं द्या गाईज. नारळ पाणी प्यायला थांबलो. बाहेर एवढी गरमी आहे ना की पूर्ण असं ना डिहायड्रेशन व्हायला झाल्यासारखं झालं आहे. सो नारळ पाणी इज द बेस्ट फॉर एव्हरीथिंग. सो बघू, गाडी पण आपली इथेच उभी आहे समोर. तर नारळ पाणी आणि असा हा परफेक्ट व्ह्यू समोर. अजून काय पाहिजे एखाद्याला? चला हे पिऊया आणि निघूया. बॅक टू राईड. आहा कोकण 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 कोकण. हिरकलाची माल कोकण 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 कोकण. आंबकाचू नारळी पोपळी कोकणाची ती आणि सोलकडी. भाकरी कालवणाची चव लय न्यारी, कोकणाची बाय जेवणात भारी. कोकण 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 कोकण.
भंडारपोळे आले, भंडारपोळे. ओहो, अशक्य सुंदर असं कोकण. ऐ कोकणचो रुबा भारी, माझ्या कोकणचो बाई तो भारी. दिसतय भारी गणपतीची स्वारी, अन आला 10 दिस माझ्या घरी. मालवणची पळून सावंतवाडी, माझ्या कोकण गावा दिनाक धारी. दिसतय भारी गणपतीची स्वारी, अन आला 10 दिस माझ्या घरी. धमाधमाने आता गाडी, माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी. गाडी न येवा बशी न येवा, नाहीतर सुसाट आगीन गाडी. नंदुरबारचे रस्ते सोड, माझ्या कोकणा वाटे तुम्ही वल्वा गाडी. नंदुरबारचे रस्ते सोड, माझ्या कोकणा वाटे तुम्ही वल्वा गाडी. ना 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 ना. फणसाच्या कापांबा पोळी, दाढची झडफी नारळाडी. हळलेली नांदेली तातून टोचन, जिच्या हाताला चाव भारी. गाईज गाडी घासली खाली कशी काय माहिती मलाच. ओहो, आणि तो आता हा रस्ता आलाय, ज्या रस्त्याची वाट बघत आता दोन्ही साईडला ना तुम्हाला दरीसारखं वाटणार नाही, असं ना तुम्ही मधून चाललात. आणि तिथून पुढे गेल्यावरती एवढा सुंदर असा व्ह्यू येतो ना, आई शपथ. आता तर घरी मजा आहे ना, कारण की अशक्य सुंदर असं कोकण चालू होणार. अशक्य सुंदर असं कोकण, हे बघा. ओहो गाईज, खरंच प्रेमात पडलोय मी या निसर्गाच्या. कोकण 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 कोकण. तर बघा, समुद्र किनारे चालू झालेले आहेत. स्कूबा आणि आहे तिकडे, वाव. पण नाही, मी विचार केलाय की आज आपण स्कूबा करणार, तर म्हणजे देवबागला. अजून हे आरे वारेचं नाही आहे बीच, आधीचेच बीच आहेत. आरे आणि वारे पुढे आहे. ॲक्च्युली काही आरे वारे म्हणजे एकच नाही आहे का, आरे वेगळा आणि वारे वेगळा आहे. सो तुम्ही कन्फ्यूज नका होऊ. पण सगळ्यात जास्त मजा तुम्ही बघायला गेलात ना, तर आरेवरती करतात. हा बॅक वॉटर्स. हाच तो पॉइंट गाईज, जिथं स्वप्नील जोशी म्हणाला होता, काय आहे, किती सुंदर आहे. आणि असं वाटतंय आता की इथे थांबून एखादा दुसरा ड्रोन शॉट घेतला पाहिजे. आहा, ओहो, ए हे, आय हाय, ओय होय, ओहो, क्या बात है, क्या बात है, क्या बात है, हो क्या बात है. ओहो, आरे आलेला आहे. आपण पोचतो आता आरे बीचवरती. सो समोर दिसतोय तो आरे, आणि ही ती आरेची झीप लाईन. आणि इकडे हे समोर लास्ट टाइम ह्या लोकेशनवरून आम्ही फोटो काढलेला. सो चला
जायचं का आपण बीचवरती? इथून कुठून तर ना गाडी काढायला जागा होती, तर विचार करतोय काय करू, जाऊ 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 नको. चला, आपल्याला खूप मोठी राईड करायची आहे. सो सगळ्या बीचेसला थांबून चालणार नाही, काही गोष्टी आपल्याला स्किप कराव्या लागतील. तर आता तुम्हाला सांगतो, तर खूप जण आता विचारतील मला की तू कोकण कोस्टल करताय, मग हे रस्ते कुठले? तर मला मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं, कोकण कोस्टल म्हणजे सगळेच रस्ते तुम्हाला समुद्राच्या बाजूने घेऊन नाही जाणार. कोकण कोस्टलचे तर सगळ्याच रस्त्यांना तुम्ही बोलशाल की बाबा मी कोकण कोस्टल करतोय, तर मला सगळ्याच रस्त्यांना तू बाजूने घेऊन चल समुद्राच्या. असं नाही होत. काही रस्ते गावातून जातात, तर मग आता हे बघा असे मस्त मस्त व्ह्यू बघायला भेटतात. तर हा फक्त तुम्ही मनातून काढून टाका की सगळेच रस्ते समुद्राच्या बाहेरून जाणार, तुम्हाला स्टार्ट टू एंड पूर्ण तसा समुद्राच्या बाजूचाच रस्ता भेटणार, असं नाही आहे. पण या राईडची मजा घ्या ना, काय वाव. बघा, हे असं अनुभवायचं असेल ना तर स्वर्गातच यावं लागतं. आणि ते म्हणतात ना की तुम्ही मेल्यानंतर स्वर्गात जातात, पण आम्ही जिवंतपणीच स्वर्ग अनुभवतो, तो म्हणजेच कोकणासारखा. आणि त्यासाठी जन्म कोकणात घ्यावा लागतो. कहते हैं ना, नसीब वालों को जन्नत नसीब होते. तसंच आहे की नशीबवाल्यांनाच कोकण नशिबामध्ये होतं, आणि त्याच नशिबामुळे आम्ही कोकणामध्ये राहतो आणि असंच फिरायला भेटतं सगळं आम्हाला. कारण की आता मध्ये एक लाईन रीलला खूप व्हायरल झालेली, तर ती म्हणजे काय होतं बरं, थांबा विसरलो मीच परत. हां, ती लाईन अशी होती की ज्या ठिकाणी तुम्ही फिरायला येतात ना तेच माझं गाव आहे. तर जे तुम्ही फिरतायत ना ते कोकण माझं गाव आहे. आणि मी तर बाहेर नाही आलो फिरायला, मी गावातच आलो फिरायला. सो असं म्हणता येईल. सो फायनली फ्युलिंगसुद्धा झाली आहे. 250 रुपयाचं पेट्रोल बसलं आणि गाडी झाली फुल. चला आता टेन्शन नाही आपल्याला. टिल देवबागपर्यंत आरामात जाऊ, मस्त मजा करत. सो चलो अशा बारक्या रस्त्यामध्ये ना कॉर्नरिंग करायला मजा येते, पण तेवढी नीट, कारण की दोन्ही साईडला सॅडल नाही होत ना. सो कसं आहे, त्याच्यामुळे ना थोडा अंदाज यायला वेळ लागतो कधी कधी. आणि मेन म्हणजे आता माहिती आहे का, त्या सॅडल बॅगमुळे ना कधी कॉर्नरिंगला ना वेट डिसबॅलन्स होतो पटकन, जर जास्त वजन असेल तर. म्हणजे तुम्ही ऑड इव्हन भरलं असेल ना, म्हणजे इकडे 5 तिकडे 6 किलो असं, तर मला त्या साईडला जेव्हा कॉर्नरिंग करतो ना तेव्हा वेटचं तुम्हाला समजून येतं, तेवढं पटकन फील होतो तो वेट तुम्हाला. चला आता पुढे ना एक मॅप टाकला पाहिजे, बघूया इथून काय काय जवळ आहे ते. पुढे कुठेतरी ब्रेकफास्टसाठी पण थांबू, मस्त नाश्त्याचा ब्रेक घेऊ. लाल परी लाल परी लाल परी. मग बाद कोई मुझे लाल परी दिसली. फायनली आपल्याला कोकणची शान म्हणजेच लाल परी दिसलेली आहे. भाई सगळे लोक ना असे नोटीस करतात ना की जसा कोण एकदम मोठा रायडर चालला आहे. भाई हम भी कोई रायडर से कम नहीं है. स्कूटी पे राईड करते तर काय हुआ, स्कूटीवरती राईड करत असलो म्हणून काय झालं, आपली हिरकणीसुद्धा काय कमी आहे का?
हां साल्यांनो, चलो. कन्सिडर मी ॲज अ रायडर, ओके. आणि पण मी ना, मला राईड चालू केली ना आज ही वाली कोकणची ह्यावेळी, तेव्हापासून ना मला खूप जणांनी असं बघितलं आहे, माझ्याशी कनेक्ट केलं आहे. अनफॉर्च्युनेटली मी त्यांना नाही घेतलं, कारण की प्रत्येकाचा सुद्धा एक हे असतो, पर्स्पेक्टिव्ह असतो की बाबा मला नाही यायचं याच्यामध्ये, मला घ्या तुम्ही नका घेऊ. सो त्या हिशोबाने सुद्धा. बट कोकणची माणसं खूप साधीभोळी आहेत आणि त्यांनी मला खूप प्रेम दिलं आहे आतापर्यंत. सो त्या प्रेमापोटी आपण कोकण फिरतो. मला त्याच्यामुळेच कोकण फिरायला खूप आवडतं. का माहिती आहे का, एकतर ना कोकणची माणसं खूप चांगली असतात, ज्यांना पटत नाही त्यांनी चुलीत जावं पण खरं असतात, ओके. सेकंड रिझन, कोकणातली लोकं खूप मनाने, त्यांच्या खरंच मनात शहाळी असतात. द रिझन इज थर्ड, माझं गाव. फोर्थ रिझन, कोकणातली सुंदरता, ही मंदिरं, हे असे अनोखे रस्ते, ही हिरवळ, असे सुंदर निसर्गाचे दृश्य, सुंदरता निसर्गाची, समुद्र, त्याच्यामुळे कोकण खूप छान आहे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, कोकणातलं जेवण. आग ग, ज्या गोष्टींसाठी मी UK ला 6-6 महिने तरसतो ना, इथे आल्यावरती त्या जेवणाची एवढी तळप लागते ना, काय सांगू तुम्हाला. आणि तो जेवण, त्यासाठी, त्या जेवणासाठी मी खूप आतुर असतो, खूप. मला वाटतं मी काळा होणार आहे आता थोड्या दिवसात, कालू होणार, कालू. हे काय, ही आपल्या कोकण कोस्टलची मजा. कुठल्या कुठल्या गल्ल्यांमधून बाहेर पडतोय गाईस. काय गल्लीमध्ये आपल्याला गुगल मॅप घेऊन चाललाय, काय माहिती आता आपण कुठे चाललोय, मलाच नाही माहिती. इंटरकॉम तर कनेक्ट आहे आणि तो असा नेतोय तसा मी त्या हिशोबाने चाललोय. मारुत राया, लक्ष ठेव. आहा, समोस्यांचा मस्त वास आलाय. आहा, काय सुगंध होता यार समोस्यांचा. ये बा कोकण आपलंच असं, ये बा कोकण आपलंच असं. हो 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 ना. सगळ्याचा रस्ता बघा, कसला सुंदर रस्ता लागला. आता मी चाललोय कुणकेश्वरला. इथून डायरेक्ट आपण थेट गाठायचं आहे कुणकेश्वर. आणि ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, मी काल एक रील अपलोड केलेली, म्हणजे असं टाकलेलं की होय महाराजा, तो वाघाला आता शिमग्याची सुट्टी भेटली आहे, तर वाघ आता थेट निघाला शिमग्याला, ते पण लंडनवरून डायरेक्ट कोकणात. तर त्या रीलला एवढी व्हायरल झाली, विदिन 24 hours मला 750 मोर दॅन 750K व्ह्यूज आले. आणि एवढे फॉलोअर्स वाढले ना, फटाफट माझे 200च्या वरती फॉलोअर्स गेले एका रीलमुळे. तर भाईचा मी पण असा क्रेझी झाला की भाई काय चाललंय हे. बोलो एक रील एवढी व्हायरल झाली, क्या बात आहे. आणि खूप जणांचे मेसेज आले, भाई वाघ शिमग्याला निघाला, वाघ इज ऑन फायर. तर वाघ खरंच ऑन फायर आहे, कारण वाघ शिमग्याला निघालेला आहे. कोणीतरी जमीन दिलेली नाही, हे जमिनीचा लफडा आहे म्हणून रोड एवढा लांबून काढायला लागलाय तो. वा वा दादा, मानलो तुम्हाला.
गोळ पावस राजापूर वांगणी सरळ पावसला जाऊया. पावसला इथून पहिली MH08F0409 पोलिसांची गाडी आहे. पोलिसच बसलेत गाडीमध्ये. गाडीला IND नंबर प्लेट नाही आहे आणि हे आमची फाईन मारतात. घ्या बघा, कानून के रखवाले खुद ही विदाउट IND नंबर प्लेट गाडी चला रहे. काय बोलायचं यांना आता यांच्याशी भांडत गेलं तर उद्धटपणे बोलतात, हे करणार ते करणार. बोलायचं काय ह्यांना? ह्यांचाच कारभार सगळा. तर मंडळी पावसला पोचलो आपण. हे आहे पावसचं बसस्थानक. सो चला. पावसचं स्वामी सर्वानंद मंदिर खूप फेमस आहे. तर काय तिथून राजापूर आहे 51 किलोमीटर आणि तिथून पुढे आपल्याला कुणकेश्वर आहे. सो जास्त लांब नाही आहे कुणकेश्वर. इथून मला मॅपवरती 1 तास 50 मिनटं दाखवत आहे. सो लवकरच पोचू कुणकेश्वरला सुद्धा आपण. त्याचं काही एवढं हे नाही. तर कुणकेश्वरला जाऊन मस्त असा ड्रोन शॉट घेऊ. यावर माझा कोस्टल रूटचा ड्रोन शॉट राहिला. मला वाटलं मी खालच्या रस्त्याने जाणार आहे, पण तो रस्ता मी विचारलो की मी पावस मार्गे चाललो आहे. कारण की लास्ट टाइम मिरिया बीच मार्गे गेलो तर एक रस्ता लागलेला छानसा, पण यावेळी आम्ही आलो पावस मार्गे. तो सगळा तिथेच घोळ झाला. तर बघू आता. मी विचार करते कुणकेश्वरला जायला त्या रोडला घेतो मग. लेट्स सी कसं काय ते. आणि असे छोटे मोठे घाट लागतात ना भाई, खूप मजा येते माहिती आहे का टर्न बिनला. तेवढेच आपण परफेक्ट होतो. काय उतार होता असा सुप करून डायरेक्ट चढाव. बाईकच्या पासून राईड करायला लागलं ना तेव्हापासून ना खूप साऱ्या गोष्टी बदलल्यात माझ्यामध्ये. म्हणजे एक म्हणजे ना मला पहिली मी कॅमेरासमोर खूप घाबरतो. खूप म्हणजे खूप. मला वाटतं माझ्या आधीचे ब्लॉग बघितले असतील ना, तर मी पब्लिक समोर कधी तुम्ही आधीचे ब्लॉग बघितले असतील ना, मी पब्लिक समोर कधी बोललोच नसेल. पण आता मला नाही वाटत मी असं घाबरतो कोणासमोर बोलायला. मी बिनधास्त आपलं बोलत असतो. कारण की इथं फिअरच गेला माझा कॅमेरासमोर बोलायचा. असतो स्टार्टिंगला जेव्हा ना यूट्यूब ब्लॉग बनवतो तेव्हा असा फिअर असतो. सो हळूहळू गेला आणि परत आला आता गेला तो. कारण की मी आता अशा क्षणावरती आहे की जिथे मला आता चुका करून चालणार नाही. इथून मला चॅनेल माझं ग्रोच करायचं आहे. मला इथून असं डाऊनफॉल घालून चालणार पण नाही. सो इथून फक्त फोकस ऑन माय सेल्फ, फोकस ऑन माय यूट्यूब, इंस्टाग्राम अँड माय लाईफ, माय जॉब. जास्त काहीच नाही. कारण की हे सेट केलं, सगळं सेट झालं का मग आपण कसं फॅमिलीला सेट करायला मोकळे. कारण की आपल्या हातातच नसेल तर आपण काय करणार. आता हीच वेळ आहे की आईवडिलांची उतार वयामध्ये आपल्याला काहीतरी करायचं आहे. सो हेच सगळे व्लॉग तुमच्यासमोर आणतो मी, अशा प्रकारे मांडतो. माझा थोडासा चुकतं मी नाही वर्ष नाही म्हणा. नो वन विल परफेक्ट. मी चुकत असेल पण चुकांमधूनच माणूस शिकतो. सो सध्या मी शिकतो आहे. तर तुम्ही पण असा सपोर्ट करा मला, माझ्या व्हिडिओजला जास्त करून. आणि जेवढं जमतील तेवढं व्हायरल कराच व्हिडिओ माझ्या, जेणेकरून मला अजून असं मोटिवेशन येईल नवीन नवीन व्हिडिओज टाकायचं. सो त्यासाठी. आणि हा रस्ता खूप आतमधून चालला आहे. नशीब मी ना टाकी मागाशी फुल केलेली. सो मला आता काही टेन्शन नाही की माझं पेट्रोल नाही माझ्याकडे. म्हणलं असं टेन्शन. आणि बघा असं ना म्हणून ना असं टर्नवरती कॉर्नरवरती जा की समोरचा कधी येईल ना पटकन सांगता येत नाही. तुम्हाला तुमची साईड मोकळी पाहिजे म्हणून, बाकी काय नाही. परफेक्ट राईड केली ना बघा. टर्न असा आला, आरामात गाडी घ्यायची बघा. लीन झाली हे बघा परफेक्ट ना, लाईनच्या बाहेर गेली प्रॉपर. हे बघा लगेच तिकडून फिरवून इकडे पण आली बघा गाडी. का बस हे बघा. व्हाईट लाईन अजूनही माझ्या बाजूलाच आहे. व्हाईट लाईनच्या बाहेर मी गाडी काढलीच तर मी सरळ सरकलो असतो.
सो असं प्रॉपर गाडी चालवायची बघा अशी. हा शार्प टर्न आला, थोडी स्लो केली, वाळू पण आहे. चला मोकळे आपण पुढे जायला. कशाळी 9 किलोमीटरवरती. ओहो, वाव वाव वाव, काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे गाईस. शपथ, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. एक ड्रोन शॉट तो इधर बनता ही है. एक ड्रोन शॉट तर इथे झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. अशक्य सुंदर असं कोकण. तर गाईस पावसच्या ब्रिजवरती थांबलेलो इथे आणि मस्त असं ड्रोन शॉट घेतला. तर गाईस पावसच्या ब्रिजवर थांबलेलो आणि मस्त असा ड्रोन शॉट घेतला. आयुष्यात तिथे माझा अर्धा पाऊण तास तिथेच गेला, कारण की ड्रोनचं काय माहिती काय झालं पण कॅलिब्रेट नव्हतं होत. सो मग कॅलिब्रेट केला फायनली त्याला आणि छानसा असा ड्रोन शॉट घेतला. सोलो राईड असली ना का ड्रोन शॉटचा खूप शॉट होतो, कारण की मग कोण नसतं ड्रोन शॉट घ्यायला. कोणाला जरी सांगितलं ना असं प्लेस करून दिलं आणि बोललं एवढंच कर, तर ॲटलिस्ट एवढं तरी करतात. पण कोणच नसलं ना तर मग असा इश्यू होतो. सो बघू आता, समोर दिसता पावसचा बीच. आणि आपण आता इथून निघालोय. हा 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 ना 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 ना. आता वाजले किती काय बघितलं नाही आज. वाजले दीड वाजला, दीड वाजलेत आणि जेवणाचा काय पत्ता नाही. नाश्त्याचं तर काहीच नव्हतं. नाश्त्याला मी ज्यूसच पी आलेलो. पहिलं शाळा घेतला, नंतर ज्यूस पी आलो. आता जेवणाचं काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी सोय करूया जेवणाची मस्तपैकी आणि मग जाऊया पुढे. तर गाईस काल जेवणाला मस्तपैकी चिकन मागवलेलं. चिकन सुक्का, चिकन रस्सा, अंडा कढी होती, त्याच्यानंतर राईस, 5 चपात्या आणि शेवटला आम्रखंड होता गोडमध्ये आणि सोलकढी होती. सो मस्त असा मेनू होता कालचा, मला खूप आवडलेलं आणि मी तसंच मागवलेलं. मला खेकडे खायचे होते खरं तर, पण खेकडा काय नशिबातच नव्हता, मग आपण तेच खाल्लं. सो मग त्याच्यानंतर सकाळी उठलो. सकाळी तर 10चा चेकआउट होतं, टाईम झालेला. मग मी लवकर निघालो. म्हटलं की परत मंदिरात जाऊन परत या, मग पॅक करायचं. त्यापेक्षा एक काम करतो, डायरेक्ट निघतो, तिथून मंदिरात जातो, दर्शन घेतो आणि मग पुढे पळतो. मग असंच केलं मी. आता इथून राजापूर मला 36 किलोमीटर दाखवतं आहे पुढे. चला राजापूरच्या दिशेने. चलो, रस्ता फुल सुमसाम आहे, पेट्रोल तर फुल आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आहे. तर आणि हा गाईस, ही कोकण ट्रिप आहे ना, तुम्हाला सांगायला गेलं तर ही कोकण ट्रिप खूप लक्षात राहणारी आहे माझ्या, कारण की या कोकण ट्रिपसाठी किती पापड पेललेत ना हे मलाच माहिती आहे. बहुत पापड पेले मैंने, कारण की
झालेलं असं की वॉर चालू होतं, त्याच्यामुळे वॉरमुळे मेन म्हणजे सीन असा झालेला की मेन कुठे जायला निघायला भेटत नव्हतं. माझी फ्लाईट होती 28 मार्चची रात्रीची 9:30ची, ती झाली सकाळी कॅन्सल 28 तारीखला. मी आलो टेन्शनमध्ये ना भाई, बोललो हे काय चाललं आहे. मी पूर्ण तयारी बियारी करून बसलेलो मी आपला तयारी आणि करून बसलेलो. म्हटलं की चला आता जायचं इंडियाला, फुल एक्सायटेड होतो. कॅन्सल झाली म्हणून मी सेकंड गेली दुसऱ्या दिवशीची एअर इंडियाची फ्लाईट केली. एअर इंडिया पण संध्याकाळी झोपून उठलो आणि फक्त मेसेज, तर एअर इंडिया पण कॅन्सल. म्हटलं भाई हे काय चाललं आहे. कशी बशी करून एक्स्ट्रा पैसे देऊन मग मी आलो व्हर्जिन अटलांटिकच्या फ्लाईटसाठी मी पे केलेले अराऊंड 62,000 रुपये फक्त सिंगल जर्नी, रिटर्न पण नाही. तर मग कसे त्या फ्लाईटने आलो आणि मग काय हे गाडी कसली उडाली, मी पडता वाचलो. मग आलो आणि त्याच्यानंतर माझी धावपळ सुरू झाली. त्याच्यामुळे ना ही राईड माझ्या फुल मेमोरेबल राहणार आहे. असं झालं आहे पूर्ण, कारण की मी ही राईड कधीच नाही विसरू शकत. आता कुठेतरी ना जेवायला थांबलं पाहिजे आणि हलकंसं काहीतरी खाणार मी, जास्त जड नाही, कारण की चिकन नाही जमणार आता. कंटाळा आला चिकनचा मला आज. व्हेज खाऊ का? कोकणात येऊन व्हेज खातोय निर्जर तू? कशेळी इथून 3 किलोमीटरवरती आहे, तर विचार करते कशेळीला जाऊया आधी. गाईज जर तुम्ही कशेळीला येत असाल ना, तर वेळास बीचचा आहे ना मॅप टाका, तिथून तो सरळ यायचा रोडला आणि इथून आता एक राईट येईल, तुम्हाला दाखवतो. आणि इथे सगळीकडे ना मार्किंग प्रॉपर केलेली आहे. तर हे बघा, हे कशेळी हे सगळं आतमध्ये, कशेळी ते 2 किलोमीटर दाखवलं आहे. तर इथून आहे कशेळीला जायचा मार्ग. हे बघा कशेळी 2 किलोमीटर, श्री स्वामी समर्थ मठ, परत सगळं. तर चला, इथून आपण राईट मारला मेन रोडपासून आणि इथून आता जायचं सरळ आपल्याला आतमध्ये. तर कधी ना इकडे ना रेंज नाही भेटत कशेळीला, मोस्ट ऑफ द टाईम जिओला भेटते. सो मला रेंज होती म्हणून मी मॅप लावला डायरेक्ट. तर चला आता इथून डायरेक्ट कशेळीला जाऊया. गाडी मजबूत पळवतोय मी, पटकन सवारली पण पाहिजे गाडी. उडते नुसती गाडी इथून तिथं. मगाशी ना त्या ब्रिजवरती असं जरा उलटचं पॅच होता, गाडी अशी उडाली ना धप करून, नशीब कंट्रोल झालं नाही तर मी पडलोच असतो. रोड ना ऑड इव्हन आहेत, गाडी अशी उडल्यासारखी होते. श्री स्वामी समर्थ मठ पण आहे असं म्हणतात इथे कशेळीला. सगळं स्वामींच्या मठात सुद्धा जाऊन येऊ. कनकादित्य मंदिर आहे. अरे बापरे, काय होतं हे. गाडी नुसती झम्पिंग झपांग. श्री स्वामी समर्थांचा मठ, श्री स्वामी समर्थ. येताना जातो मठामध्ये 2 मिनटं, दर्शनाने करून येतो देवाचं. गाडी हळूच घेतो, गाडी अशी उडते ना बाई, किती वाटते जरा पडायची. हे काय आहे, चढताना वाट लागणार आहे माझी. एवढा चढाव, लोक कशी राहतात यार इकडे. एवढा आतमध्ये गाव आहे बघा ना, पण यांना कशेळीची काय मजा येत असेल. हां ओ माय गॉड. थँक्यू.
तर काहीतरी चालू होतं गाईज आणि आपण आलेलो. कशेळीची शाळा आहे, VC गुर्जर विद्या मंदिर कशेळी. जर कोणी कशेळी असून माझे व्हिडिओ बघत असेल कशेळीमधून तर त्यांना खूप खूप धन्यवाद या सुंदर जागेसाठी. आणि तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार नमस्कार नमस्कार. वाव भाई, आमराई आहे दोन्ही साईडला. आमराई गाईस ऐकतायत ना, दोन्ही साईडला आमराई आहे. दोन्ही साईडला माझ्या आंब्याच्या बागा होत्या. आई शपथ कसलं भारी ते. आंबे लागले असते ना, लय मजा आली असते आंबे पडायला. कोकणात असं करू नका कधी आलं तर, लोक मारतील तुम्हाला आंबे पाडताना. का कशेळीला जायला, ते कशेळी बीच साईडला जायला खाली जायचं आहे का? धन्यवाद. तर काहीच खाली जायचा रस्ता जरा खडबडीत आहे. ऐक, मला असं वाटतं माझ्या मागचे ना सस्पेन्शन जात आलेत. गाडी लागते का माहिती का, वजनामुळे लागते का आता पण एवढं शेवत नाही, लागायला नाही पाहिजे गाडी खरं तर. पण आता काय करणार, लागते तर आहे. अरे बापरे, इथे आवळीची वाडी लिहिलं आणि असे 2 बोर्ड आहेत, देवघळी बीच. सो इथून सरळ जायचं देवघळीला आपल्याला आतमध्ये. अजून तरी सरळ सरळ सरळच रस्ता आहे. गावागावातून रस्ता चालला, रस्ता अजिबात चांगला नाही एवढा. गाडी माझी अशी आपटली ना, आई शपथ माझं काळी झालं घसकन. मळ्याच्या वाड्यामध्येच कोण ग उभी, राखण करते मी रावजी. राळ्याच्या वाड्यामध्ये कोण ग उभी, राखण करते मी रावजी. रावजी हात नका लावजी, पाहिल कोणीतरी. रावजी हात नका लावजी, हो पाहिल कोणीतरी. आंघोळीला बसले बाई, माझे घालत येईल हसू ग. ताळी जुना गडगड करी, अर्चित तळी दे फुलराणी. बाबा कुठं कुठं राहिलास तू कशेळी. तर गाईज आलो आलो आलो
कशेळीला आलो. ज्या ज्या गोष्टी लास्ट टाइमला सुटलेल्या ना त्या सगळ्या गोष्टी कव्हर करतो आता आपण. क्या बात है, क्या बात है. काय रस्ता आहे यार, काय रस्ता आहे हा. Okay, in 200 meters, I arrive at my destination. So, chalo, let's go. Hello? पे पार्किंग आहे. कुठे लावायची गाडी? पार्किंग द्या. किती आहे बाईकला? 10 ठीक आहे. अरे तर गाईस, तुम्ही कशेळीला येत असाल ना आणि तुम्हाला आतपर्यंत गाडी न्यायची असेल तर मग 10 रुपये तुम्हाला द्यावे लागतात पार्किंगचे. पे अँड पार्क आहे. सो 10 रुपये पे करा आणि राहा. हो, काय व्ह्यू आहे. फक, खतरनाक व्ह्यू आहे. आणि इथून उतरायला जागा आहे खाली. सो फायनली पोचलो आपण. सावली बघतो आणि सावलीत गाडी लावतो मी. सावलीमध्ये लावूया गाडी गाईस. त्याला होतं अशी वरती, सावली नाहीच आहे कुठे, दाखवते पण. सो पोचलोय फायनली, गाडी लावली इथे. आणि 1 2 3 4 5. हा बघा काय दृश्य आहे. आई शपथ, खतरनाक. सो ते म्हणतात असं की ती देवाची घळी आहे म्हणून त्याला देवघळी असं म्हणतात. तिथे गुफा आहे आणि हा तो पॉईंट. सध्या गर्दी तर काहीच नाही आहे, पण तरी पण आपण तिकडे जाऊया. जमलं तर खाली पण जाऊ जरासं. असं काहीचं दृश्य आहे. वा 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 वा. चला ड्रोन उडव. सो गाईज, आजच्या राईडचं दुसरं लोकेशन म्हणजेच देवघळी कशेळी बीच. देवघळी म्हणजेच काय, देवाची घळ. ती समोर कोपऱ्याला दिसते ना गुफा, तिथे असं म्हणतात की तिथे देवाची गुफा आहे. सो त्याच्यामुळे याला देवघळी कशेळी असं म्हणतात. सो आपल्या राईडचं हे सेकंड लोकेशन. पहिलं म्हणजेच होतं स्टार्टिंग गणपतीपुळे. त्याच्यानंतर आपण आलो ते म्हणजेच देवघळीला वाया आपण आरेवारे करत आलो. आणि आता इथून डायरेक्ट कुणकेश्वर असा प्लॅनिंग आहे आजचा आपला. सो लेट्स सी काय होतं आहे. आणि खूप मजा करणार आहोत आपण आज. आणि तिथे जाऊया, मस्त ड्रोन उडवूया, छानसा सुंदरसा असा ड्रोन शॉट कॅप्चर करू, परत येऊ.